रायगड पुणे घाटमाथा परिसरात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा। रत्नागिरी सिंधुदुर्गात मुसळधार पावसाचा इशारा। कोल्हापूर सातारा आणि नाशिक घाटमाथा परिसराला मुसळधार पावसाचा हवामान विभागाचा अंदाज। जळगाव जिल्ह्यातील गिरणा धरण 100% भरलं। 6 दरवाजे 90 सेंटीमीटरनं उघडले। धरणातून 22,284 क्युसेक पाण्याचा विसर्ग। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। जळगाव जिल्ह्यातील 175 गावांची पिण्याच्या पाण्याची आणि सिंचनाची चिंता मिटली। पुण्यातील खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आलाय। सध्या 8,777 क्युसेकनं धरणातून पाण्याचा विसर्ग। धरण क्षेत्रात पावसाचा जोर कमी। पुण्याला पाणीपुरवठा करणारं चौथं धरणही 100% भरलं। टेमघर धरण पूर्ण क्षमतेनं भरलं। खडकवासला धरण साखळीतील खडकवासला, पानशेत आणि वरसगाव ही 3 धरणं आधीच भरली। 4 धरणांमध्ये मिळून 29.15 टीएमसी पाणीसाठा जमा। तळकोकणामध्ये सह्याद्रीच्या पट्ट्यात मुसळधार पावसानं झोडपून काढलं। आंबोली घाट परिसरात मुसळधार पावसामुळे धबधबे ओसंडून वाहत आहेत। सुरक्षेच्या कारणास्तव धबधबे पर्यटकांसाठी तात्पुरते बंद। आंबोली घाट, तिलारी घाट परिसरात दाट धुकं पसरलं। चंद्रभागेची पाणी पातळी पुन्हा वाढली। उजनी आणि वीर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढला। उजनी धरणातून भीमा नदीमध्ये 1 लाख क्युसेकनं पाण्याचा विसर्ग, तर वीर धरणातूनही 15,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग। पुराचा धोका असल्यानं भाविकांनी चंद्रभागा नदीच्या किनारी न जाण्याच्या सूचना। संभाजीनगरमधील जायकवाडी धरणाचे 18 दरवाजे उघडले। 19,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग। मराठवाड्यातील लोकांना मोठा दिलासा। साताऱ्यातील दिवशी घाटात चौथ्यांदा दरड कोसळली। चालत्या बसच्या समोर दरड कोसळली। नवरस्ता ढेबेवाडी रस्ता धोकादायक बनलाय। गेल्या 15 दिवसात चौथ्यांदा दरड कोसळली। जळगावातील जामनेर तालुक्यातील ढालकी धबधब्यावरून तोल जाऊन पडल्यानं तरुणाचा मृत्यू। धबधब्यावर फिरत असताना तरुणाचा तोल गेल्यानं तरुण खाली पडला। आकाश पडगन असं मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव। मुलाचा मृतदेह पाहून कुटुंबियांनी अक्षरशः हंबरडा फोडला। भंडारा जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस। तुमसर साकोली तालुक्यात पावसाची जोरदार हजेरी। तुमसरमध्ये तालुक्यातले रस्ते पावसामुळे जलमय। अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये ऑगस्ट महिन्यातही 99 टँकरनं पाणी पुरवठा सुरू। जिल्ह्यातील दक्षिण भागात अत्यल्प पाऊस झाल्यानं पाणी टंचाई कायम। अजूनही दमदार पावसाची अपेक्षा। जम्मू आणि काश्मीरमधील शोपिया जिल्ह्यातील हिरपोरा परिसरात ढगफुटी। या भागात मुसळधार पाऊस आणि चिखलाच्या प्रवाहामुळे परिस्थिती गंभीर। प्रशासनाकडून मदतकार्य सुरू। केरळमधला एक व्हिडिओ सोशल मीडियात मोठ्या प्रमाणात व्हायरल। पुराच्या पाण्यातून कार मार्ग काढत असल्याचा व्हिडिओ व्हायरल। जीव धोक्यात घालून पुराच्या पाण्यातून प्रवास। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।